मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। गरिबी परिस्थितीवर मात करून एका अंगणवाडी सेविकेची मुलगी झाली राज्य कर निरीक्षक। गरिबी परिस्थितीवर मात करून एका अंगणवाडी सेविकेची मुलगी कुमारी माधुरी भीमराव माळी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजेच राज्य कर निरीक्षक झाली। ही निवड होताच माळी समाजाकडून माधुरी माळी हिचा जंगी सत्कार आयोजित करण्यात आलाय। गरिबी परिस्थितीवर मात करून यशाचे उंच शिखर गाठू शकतो हे तिनं सिद्ध करून दाखवले। आई अंगणवाडी शाळेत सेविका म्हणून काम करत असल्याने आईच्या कष्टाची जाणीव ठेवून आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय मनाशी बाळगून तिनं हे उंच शिखर गाठलेलं आहे। तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेसाठी कोणतीही खाजगी क्लासेस न लावता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येतं हेही तिनं सिद्ध करून दाखवलंय। तिच्या या यशामध्ये कुटुंबियांचंही खूप मोलाचं योगदान आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकत्याच MPSC परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या। यामधून माधुरी माळी ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन राज्य कर निरीक्षक STI या पदी नियुक्त झाली आहे। यावेळी माळी समाजातील विविध मान्यवरांकडून माधुरी माळी हिचा सत्कार करण्यात आलाय। तसेच यावेळी जतमधील प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्र माळी, इंजिनियर अशोक बंदेनवार, माजी सरपंच महादेव कोळी, माजी नगरसेवक इराणा निडोनी, रामपूरचे उपसरपंच सुनील माळी, बाळू माळी, महादेव माळी यांच्यासह आदी उपस्थित होते। या सत्कार प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलाय। त्याने तेव्हाच मला सांगितलं की माझी मुलगी नाही, माझा मुलगा आहे आणि तिला मी अधिकारी करणार आहे म्हणून सांगितलेलं। नंतर मग त्यांचं तसं झाल्यानंतर मी 2 वर्ष तरी पण इथे राहिलेले। नंतर माझ्या भावाने मला, आम्ही तिकडे गेलो, तिथं तिचं शिक्षण चालू झालं। मला पण घरात बसून करमेन झालं। मी अंगणवाडीला म्हणजे मला जॉब मिळाला, मी तिथं कामाला जाऊ लागले अंगणवाडीला। आणि माझ्या मुलीनं मला सासरचा पण सपोर्ट होता तिच्यासाठी आणि माझ्या भावाचा तर खूप सपोर्ट होता। तिच्या वडिलांनंतर ते म्हणजे वडिलासारखे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि आज त्याने म्हणजे त्यांचं ध्येय होतं की ही जीव तू करून दाखवायचंच, अधिकारी होऊन दाखवायचं म्हणून तिला सांगितलेलं आणि तशी जिद्द तिने ठेवली होती पहिल्यापासून आणि त्यात तिला म्हणजे यश मिळत गेलं आणि यश मिळत मिळत तलाठी झाली। नंतर MPSC परीक्षा पास झाली। जेव्हा ती बातमी मला सांगितली त्यावेळेस मला म्हणजे काय म्हणजे कळायचं बंद झालेलं। त्यावेळेस तिचे मामा आणि तिचे पप्पा असते तर वेगळंच असं वातावरण तयार झालेलं, असं म्हणजे मनात माझे असे हे झालते। असंच यश तिला पुढच्या आयुष्यासाठी भरभरून मिळते हेच मी एवढंच करण्यासाठी इथे जमलात त्यासाठी खरंच मनापासून आभार सगळ्यांचे। माझी जी जर्नी आहे किंवा माझा प्रवास आहे तो माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना जास्त चांगला माहिती आहे, कारण मी 4थी पर्यंत इथं होते। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं 4थी पर्यंत। 3री मध्ये असताना पप्पा गेले। खूप कमी गोष्टी आठवतात मला पप्पांच्या। त्यानंतर 3री 4थी इथेच होते। 5वीला मंगळवेढ्याला गेले मामांकडे। मंगळवेढ्याला मग माझं 5वी पासूनचं शिक्षण सुरू झालं। तिकडे 5वी ते 12वीचं शिक्षण झालं आणि त्यानंतर मग ग्रॅज्युएशन माझं इथे झालं जतमध्ये RR कॉलेजला। BSc फिजिक्स झालं माझं आणि त्यानंतर मग माझी स्पर्धा परीक्षेची जर्नी सुरू झाली। ते पण असं की ठीक आहे आता आपल्याला BSc नंतर चांगलं काहीतरी करायचंय आणि मग म्हणून मी हे क्षेत्र चूज केलं। 1 ऑगस्ट 2017 पासून माझा अभ्यास असा सुरू झाला, म्हणजे प्रॉपर MPSCचं आता करायचंय। तेव्हा UPSC सुरू केलं होतं पहिल्यांदा आणि त्या दिशेने मी करत होते। 2019ला तलाठीसाठी सरळ सेवेतून सातारा जिल्हा मी दिला होता आणि तलाठीमध्ये ऍक्च्युअली वेटिंग लिस्टला होते आणि नंतर तरी क्लिअर झाली लगेच। 2019लाच राज्यसेवेची पूर्व परीक्षा माझी क्लिअर झाली, त्यामुळे मग मी UPSC सोडून MPSC कडे शिफ्ट झाले आणि अभ्यास सुरू होता माझा चांगला। पण मग मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये थोडासा गॅप पडला। थोड्याशा घरच्या काही गोष्टी असतील किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी, अभ्यासामध्ये थोडा ब्रेक पडला 1-2 वर्षांचा। त्यानंतर मी असा विचार केला की आता बस, कारण
परीक्षेचा आवाका, स्पर्धा परीक्षेचा आवाका खूप मोठा आहे. आणि तेव्हा सिच्युएशन अशी होती, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. आणि त्यामुळे मग मला असं वाटलं की आता आपण नोकरी केली पाहिजे. कारण म्हणजे घरी पैसा किती दिवस मागणार ना, म्हणजे मम्मी देते, मामा देत आहेत, तर मग किती दिवस त्यांच्यावरती अवलंबून राहायचं. आता त्यांना गरज होती माझी, मी काहीतरी करण्याची, मी कमवण्याची. त्यामुळे मला असं वाटलं की आता बस झालं, आता किमान पार्ट टाइम तरी जॉब केला पाहिजे आणि जॉब करूयात. पण मग सुरू होता, साइड बाय साइड करत होते. IT मध्ये जॉबचा पण विचार केला होता. त्यानंतर मी चेतनकडे राहत होते, त्याने मला एकदा खूप मोठं लेक्चर दिलं होतं. पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात पाणी बघितलं मी. तो बोलला की IT मध्ये काय आहे, म्हणजे तुला जे करायचं ना ते तू कर. असं नाही की आता जॉब करायचा म्हणजे पैशांसाठी किंवा फायनान्शियली स्टेबल व्हायचंय म्हणून दुसरं चूज करण्यापेक्षा तुला जे आवडतंय, तुला जे करायचंय ते तू कर. आणि त्याचं एक वाक्य खूप मोठं होतं, म्हणजे बोलण्यासाठी पण खूप हिंमत लागते. तो बोलला होता, तुला पगार पाहिजे ना, तो अभ्यास कर, मी तुला पगार देतो अभ्यास करण्यासाठी. आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती, कारण म्हणजे असं बोलणं सुद्धा मला वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे. सगळेच म्हणजे अजित, अमित, पप्पूदादा, इल्लदा, म्हणजे नितीन, चेतन, श्रीकांत, म्हणजे यांनी मला कधी असं चुलत भाऊ असं मला कधी वाटलं नाही. म्हणजे मला सख्खे बहीण भाऊ नाही आहेत असं मला आजपर्यंत कधीच वाटलं नाही ऍक्च्युली. माझे बहीण भाऊ सगळेच, म्हणजे मामे भाऊ असेल, मामे बहिणी असतील, माझ्या इथल्या बहीण भाऊ असतील, असं एकदाही मला वाटलं नाही की आपण एकटे आहे, आपल्याला बहीण भाऊ नाही आहेत. आज सुद्धा म्हणजे आहेत ते माझ्यासोबत. आणि जेव्हा स्ट्रगलिंग पिरियड होता तेव्हा सुद्धा ते सोबत होते. म्हणजे यशामध्ये तर असतातच सगळे सोबत, पण अगदी अपयशामध्ये सुद्धा हे सगळे माझ्या सोबत होते. आणि त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट, मला असं वाटतं की यामध्ये सगळ्यात म्हणजे मोठं जर कोणाचं यश असेल ना तरी माझ्या मम्मीच आहे. कारण तिचा स्ट्रगल म्हणजे मी बघितलाय खूप. कारण पप्पा गेल्यानंतर तिची फक्त 10वी झाली होती. म्हणजे असं नव्हतं की ती खूप बाहेरच्या जगात वावरली होती किंवा तिचं शिक्षण खूप होतं. फक्त 10वी झालेली होती तिची आणि त्यानंतर लग्न झालं, त्यानंतर ती घरीच होती, बाहेरचं जग माहित नव्हतं तिला. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ती एवढी स्ट्रॉंग राहिली, माझ्यासाठी ती एवढी स्ट्रॉंग राहिली ऍक्च्युली. आणि म्हणजे मला असं वाटतं की माझ्या या अभ्यासाचं मोटिवेशन माझी मम्मी होती. आणि बस मग जर ती या सिच्युएशन मध्ये, एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये जर एवढी स्ट्रॉंग राहू शकते, तर मला फक्त अभ्यास करायचा होता आणि अजून पण फक्त तेवढं करायचंय. आणि मला वाटतं की या बाकीच्या गोष्टींपेक्षा अभ्यास करणं खरंच सोपं होतं. मला तर तसं वाटलं की मम्मीने जे फेस केलंय आणि जे करते, किंवा मामा मामी असतील, मामा मामींचा सपोर्ट खूप मोठा होता. आज म्हणजे खूप कमी भाऊ असतील की बहिणीची आणि भाचीची जबाबदारी घेत आहेत. आज म्हणजे मला नाही वाटत की मला नाही दिसलंय असे कुणी मामा. म्हणजे माझे मामा आदर्श मामा म्हणू शकते मी, आणि मामी सुद्धा. कारण म्हणजे इन जनरल आपल्या सोसायटीमध्ये मामा मामी 4 दिवसांपुरते असतात. 4 दिवस खूप छान लाड करतात आणि नंतर मग झालं. पण माझ्या मामा मामींनी जो सपोर्ट केलाय मला, म्हणजे मला असं कधी त्यांनी आउटसाइडर सारखं फील करून नाही दिलं. त्या कुटुंबाचा हिस्सा होतो आम्ही, म्हणजे एका कुटुंबाचं एक कुटुंब होतो आम्ही. असं कधी परक्यासारखं म्हणजे वाटलंच नाही मला तिकडे. म्हणजे मामा मामींनी त्यांना 3 नाही, त्यांना 4 मुलं आहेत असं मला सांभाळलंय आजपर्यंत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मम्मी नंतर ते मामांचं खूप मोठं स्वप्न होतं आणि की मी काहीतरी बनावं. म्हणजे ते मामांतर नेहमी म्हणायचे की तू पोस्ट काढ बस, मला बाकी काहीच नकोय. आज ते नाहीये तिथं, पण ते जिथून कुठून बघत असतील तर त्यांना थँक्यू म्हणायचंय मला, कारण त्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे. आणि बस एवढंच. आणि थँक्यू, तुम्ही सगळे आज इथे आलात, माझं कौतुक करण्यासाठी इथे आलात, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. बस.